माननीय मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2 दिवसापूर्वीच निर्णय घेतला की दसरा मेळावा हा एक साधेपणाने साजरा करायचा, म्हणून आम्ही आझाद मैदानावरून नेस्को या ठिकाणी गोरेगावला हा दसरा मेळावा साजरा करतोय। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रात गेल्या 2-3 आठवड्यावर एक पूर परिस्थिती निर्माण झालेली आणि पूर्ण महिनाभर महाराष्ट्रात खूप पाऊस झाल्या कारणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, कित्येक नागरिकांचं नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळी ग्रामीण भागातील शिवसैनिक जे मदत कार्यात बिझी आहेत त्यांना या दसरा मेळाव्याला बोलवणे हे उचित ठरत नाही आहे आणि अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती भूमिका माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता तिथल्या नागरिकांना मदत करण्याचे आदेश सर्व शिवसैनिकांना दिलेले आहे आणि गोरेगाव या ठिकाणी मुंबई आणि MMR रिजनचे शिवसैनिकांपुरता हा दसरा मेळावा या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, दसरा मेळावा ही एक विचारांची परंपरा आहे आणि तो विचारांचा वारसा घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जात आहे आणि खऱ्या अर्थाने विचारांचं सोनं या ठिकाणी लुटलं जाईल। जी बाळासाहेबांची परंपरा होती की नेहमीच त्यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विचारांचं सोनं लुटलं जातं, तीच परंपरा आज अबाधित राहून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे जे भाषण करतील ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारं आणि जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावर भाष्य करणारं हे संपूर्ण त्यांचं भाषण असेल आणि मुंबई महानगरपालिकेवर आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्याचं जे संकल्प आहे तोही आज या सभेच्या माध्यमातून होईल। ठाकरे गटाकडून नेहमीच तुमच्यावरती टीका केली जाते, आज पुन्हा एकदा गद्दारांचा मेळावा म्हणून असं तुम्हाला घेण्यात आलेलं आहे, त्यांना काय प्रतिक्रिया द्या? दोन्ही मेळाव्याचं वैशिष्ट्य आणि वेगळंपण हेच आहे की हा जो मेळावा आहे जो आम्ही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करून त्यांचे विचार या व्यासपीठावर मांडले जातील। त्या ठिकाणी आपण बघाल तर कोणावर चेष्टा करणं, त्याच्या वेगळ्या भाषेतून त्याला उत्तर देणं, त्याचबरोबर आरोप करणं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि शेवटी बोलायला पाहिजे तर आजच्या जी परिस्थिती शिवाजी मैदानात निर्माण झालेली आहे तर एकमेकावर चिखलफेक करण्याचं हे त्या ठिकाणी दिसत आहे। त्यात कुठेही शिवसेना प्रमुखांच्या विचारांचं त्या ठिकाणी सोनं लुटलं नाही जाणार, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चिखलफेकच त्या ठिकाणी होणार। ठाकरेंचा विचार असं पोस्टर त्या ठिकाणी ठाकरेंचा विचार असं पोस्टर त्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी बॅनरवरती मोठ्या प्रमाणात लावण्यात आलं। ते तुम्हाला 2-2.5-3 वर्षापासून आपण बघत आहात तर शिवसेना प्रमुखांचे विचारच ते विसरलेले आहेत। त्यांचे विचार जर त्यांना लिहायची आज गरज पडते, शिवसेना प्रमुखांच्या विचारांची लिहायची गरज नाही आहे, ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत आणि ते प्रत्येकाच्या मुखामध्ये आहेत। तर आज त्यांना ती लिहायची गरज याकरताच भासलेली आहे की त्यांचं जे वक्तव्य आहे ते आरोप करणं, लोकांमध्ये भ्रम निर्माण करणं, शिव्या देणं आणि एकदम घाणेरड्या भाषेत भाषण करणं हे त्यांचे आणि हे बाळासाहेबांचे विचार नव्हते। बाळासाहेबांचे विचार हे हिंदुत्वाचे विचार होते, बाळासाहेबांचे विचार हे राष्ट्रीयत्वाचे विचार होते, बाळासाहेबांचे विचार हे महाराष्ट्राच्या वैभवशाली जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून भाषण हे बाळासाहेबांचे होते। पण ती परंपरा त्यांनी राखली नाही, ती परंपरा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी राखली। बाळासाहेबांचे खरे विचार हे आपल्याला या व्यासपीठावर दिसून येईल आणि त्या ठिकाणी केवळ चिखलफेकच दिसून येईल, म्हणून त्यांना मुद्दामून बाळासाहेबांचे विचार हे त्यांच्या व्यासपीठावर लिहावं लागतं। ही त्यांच्यावर वेळ आलेली आहे कारण त्यांनीच ही वेळ निर्माण केलेली आहे आणि ही परिस्थिती निर्माण केलेली आहे। तर आज दसरा मेळावा आहे, आज तरी त्यांना सुबुद्धी लाभो की खरं जे शिवसेना प्रमुखांचे विचार आहे त्यांची त्यांना तरी जाणीव लाभो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।